पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये काहीसा घोळ पाहायला मिळतोय। दोन्ही इयत्तेमध्ये पुस्तकात एकच इंग्रजी कविता आहे। बालभारतीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये हा घोळ झाल्याचा निदर्शनास आलाय। दुसरीतली कविता पहिलीतल्या मुलांना या पुस्तकामधून देण्यात आली आहे। रेवती हिंगवे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, आपण पाहूयात। शैक्षणिक वर्ष यंदाचं सुरू होऊन केवळ एकच महिना झालेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा घोळ जो बालभारतीकडनं करण्यात आलेला आहे तो आता समोर आलेला आहे। खरं तर जे पहिली आणि दुसरीचे इंग्रजीचे पुस्तक आहे त्यामध्ये दोन्हीही पुस्तकांमध्ये एक सारखी असलेली कविता आहे। त्या कविताचं नाव आहे बर्ड्स कॅन फ्लाय। जर तुम्ही बघितलं तर या पहिलीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 16 वरती ही पान नंबर 28 वरती ही कविता आहे आणि तसंच दुसरीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 16 वरती ही तीच कविता आहे, फक्त चित्रांमध्ये काय तो तेवढा बदल करण्यात आलेला आहे। आपण जर नीट बघितलं तर दोन्हीकडेही ह्या कविता सारख्या आहेत, पण असं म्हटलं जाते की ही जी दुसरीच्या पुस्तकात असलेली कविता आहे ही गेल्या 5 ते 6 वर्षांपासनं हेच पुस्तक खरं तर वापरण्यात येतंय। तर हे जे पहिलीचं पुस्तक आहे हे याच वर्षी आलेलं आहे आणि त्यामध्ये ही जी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ही बालभारतीकडनं करण्यात आलेली असं त्यांनी कबुली देखील दिलेली आहे। त्याबद्दल जेव्हा बालभारतीकडे याबद्दलची अधिक माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ही चूक आमच्या लक्षात आलेली आहे, यावरती समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती तोडगा पुढील 3 ते 4 दिवसामध्ये निघेल असं देखील त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकच कविता आहे। तर आता प्रश्न असा इथे उपस्थित झालेला आहे की ही जी चूक आहे त्यामुळे हा मोठा घोळ खरं तर झालेला आहे। पण पुढच्या वर्षी असंही म्हटलं जाते की हे जे दुसरीचं पुस्तक आहे जे गेल्या 5 ते 7 वर्षांपासून विविध स्टेट बोर्डाच्या शाळेत वापरल्या जातात मुलांना शिकवण्यासाठी, ते बदलण्यात येणार आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं पहिलीच्या पुस्तकात ते काय मॉडिफिकेशन करतात, कारण दुसरीचं तर पुढच्या वर्षी बदलणारच आहे। पण असा देखील प्रश्न अजून एक उपस्थित होतो की जी दुसरीच्या पुस्तकातली कविता आहे ती पहिलीतच आणलेली आहे, तर थोडंसं कुठेतरी मुलांना त्याची आपण डिफिकल्टी लेवल जी म्हणतो ती दुसरीची पहिलीत आणल्यामुळे थोडी वाटू शकते का, असाही इथे प्रश्न इथं उपस्थित होतो। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।